दादा, आज तुम्ही भांडलेल्या हॉस्पिटलमध्ये उभी आहे आणि पलीकडच्या साईडला तुम्हालाच डेड बॉडी म्हणून बघावं लागते. निश्चित पडलेला तुमचा देह बघण्याची हिंमत नाही हो आमच्यामध्ये. तुम्ही म्हटलं होतं एका सभेमध्ये की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला माझी किंमत नाही कळणार. दादा, कळली हो किंमत. सगळ्या महाराष्ट्राला काही वाईट घडलं की नुकसान भरपाई देणाऱ्या माणसाला दादा तुम्हीच आमचं एवढं मोठं नुकसान करून गेला. तू एक वेळ विकास नाही झाला ना तरी चालेल, तुम्ही पाहिजे होता. बारामतीमध्ये आज जिथे काम करतोय ना त्या संस्था पण ते ऑफिसेस पण दादा तुम्ही आणलेत. जिथे शिकलोयत ना ते कॉलेजेस पण तुम्ही बांधलेत. लहानपणापासून जी भाकरी खातोय ना ती भाकरीवरती पण दादा तुमच्यामुळेच ती भाकरी आम्हाला भेटते. किंमत नव्हती का तुम्ही होता तोपर्यंत. आज सगळ्यांना पोरकं करून निघून गेलाय. प्लीज, अजूनही असं वाटतं की बातमी खोटी असावी तर विमानात दादा नसावेत. तुमच्यासारखा दादा नेता होणं शक्य नाही. बातमी म्हणजे थोडक्यात.